नमस्कार मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधीची वाढ केली जाणार आहे। आता 1,500 रुपयाऐवजी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये भेटणार आहेत। आता हे 2100 रुपये कधी भेटणार, सरकार कधीपासून वाढ करणार, या संदर्भात थोडक्यात अपडेट, कोणत्या महिला पात्र कोणत्या महिला अपात्र या संदर्भातही माहिती, याचबरोबर कोणकोणत्या महिलांना पात्र राहण्याकरिता किंवा 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळवण्याकरिता महिलांना कोणतं काम करायचं या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये। सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर राज्यातील 1,90,00,000 महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि 6 मार्च पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुढच्या एका वर्षाचं बजेट, पुढच्या एका वर्षाचं अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सादर केलं जाणार आहे। आणि याच अर्थसंकल्पामध्ये आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करणार आहे। कारण की ही माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्याही माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपयाची तरतूद म्हणजे 600 रुपयाची अतिरिक्त तरतूद लाडकी बहीण योजनेअंतर्गत केली जाणार आहे। आता महिलांना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये महिना भेटणार आहे। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपण मित्रांनो पाहिलेलं होतं याच्या अगोदर की जवळपास 30 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेल्या आहेत। अपात्र करण्याची कारणही तुम्हाला माहिती, काही बोगस लाभार्थी याच्यामध्ये आहे, काही 65 वयापेक्षा जास्त महिलांनी याच्यामध्ये लाभ घेतला होता, काही 18 पेक्षा कमी वयाच्या मुलीने सुद्धा याच्यामध्ये लाभ घेतला होता। आणि याची वयोमर्यादा अशी आहे की 18+ आणि 65 पर्यंत, म्हणजे 18 ते 65 वयोगटातल्या महिलाच याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात। अन्य कुठल्याही महिला याच्या अंतर्गत किंवा मुली, छोट्या छोट्या लहान मुली सुद्धा अपात्र याच्यामध्ये केलेल्या आहेत। कारण की बऱ्याच सारे याच्यामध्ये बोगस लाभार्थी आलेले होते। याचबरोबर ज्या महिलांचं उत्पादन 12 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना याच्यामध्ये अपात्र केलेलं आहे। किंवा एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील किंवा एका कुटुंबामध्ये 3 महिला 4 महिला लाभ घेत असतील तर त्या बाकी 2 पेक्षा वरच्या सगळ्या महिलांचे लाभ बंद केले आहेत। राज्य सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता ज्या महिलांनी अद्यापही केवायसी केलेली नाही त्या महिलांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचं जर कोणतं काम बाकी राहिलेलं असेल तर ते सुद्धा लवकर करून घ्यावं। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मोठं गिफ्ट राज्यातील महिलांसाठी सरकार देणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून देणार आहेत। आणि आजपासून म्हणजे 23 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे। आणि यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत। या अर्थसंकल्पामध्ये आता महिलांच्या निधीच्या वाढीबाबत ही तरतूद केली जाणार आहे। एकूण ज्या महिला पात्र त्या 1,90,00,000 महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत, या महिलांना पात्र केलं जाणार आहे। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी अशी की ज्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याचे जे हप्ते लाडक्या बहिणीचे आलेले नाहीत त्या महिलांच्या खात्यामध्ये एकूण 4 महिन्याचे 6,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत। ही सुद्धा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याचबरोबर ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्या सुद्धा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये महिना दिला जाणार आहे। परंतु ज्या महिला इतर योजना म्हणजे श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर ज्या काही योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाणार आहे। ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटलाय त्यांना जानेवारी फेब्रुवारीचे 3,000 रुपये भेटत आहेत। ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नव्हता त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी असे 4 महिन्याचे 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। किंवा ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता भेटलाय त्यांना त्यांचा रेग्युलरचा फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु आता जो मार्च महिन्याचा जे लाडक्या बहिणीचा हप्ता येणार आहे तर तो 1,500 रुपयाचा न येता तर तो 2100 रुपयाचा येणार आहे। कारण की सरकार या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार आहे। आता गत वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 45,000 कोटींची तरतूद पुढच्या एका वर्षासाठी केली होती। परंतु यंदा राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये करणार आहे।
त्यामुळे आता 45,000 कोटीपेक्षा जास्त निधी राज्य सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लागणार आहे. आता या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा सरकार करणार आहे आणि याची तरतूदही करणार आहे, अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आजपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपयाची वाढ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. विसरू नका. तर मातांनो आणि बहिणींनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.